देशामध्ये एका वर्षाच्या आत मध्यावधी निवडणूक लागणार। छत्तीसगडचे माजी मुख्यमंत्री भूपेश बघेल यांनी याबद्दलचे मोठे विधान केलेले आहे। वर्षभरामध्ये मोदी सरकार जाणार असं विधान भूपेश बघेल यांनी केलेलं आहे। भूपेश बघेल यांनी एक प्रकारे भाकीत वर्तवलेलं आहे। काँग्रेस कार्यकर्त्यांनो मध्यावधीसाठी तयार राहा असं आवाहन भूपेश बघेल यांच्याकडून करण्यात आलेलं आहे। लोकसभा निकालानंतरचं हे काँग्रेसकडून येणारं मोठं विधान। देशामध्ये एका वर्षाच्या आत मध्यावधी निवडणूक लागणार असं विधान हे भूपेश बघेल यांच्याकडून करण्यात आलेलं आहे। कार्यकर्त्यांनो तयार रहा, 6 महिने ते 1 वर्षाच्या आत मध्यावधी निवडणुका लागणार आहेत। फडणवीस राजीनामा देत आहेत, योगींची खुर्ची डगमगत आहे, भजनलाल शर्मा सुद्धा डगमगत आहेत असं भूपेश बघेल यांनी म्हटलंय। एनडीए सरकार बनण्याआधी जेडीयू प्रवक्ते अग्निवीर योजना रद्द करण्याची आणि जातीनिहाय जनगणना करण्याची गोष्ट करतायत। हे सगळे मुद्दे राहुल गांधींनी उचललेले आहेत, याची आठवण भूपेश बघेल यांनी करून दिली आहे। इस्तीफा दे थे, योगी कुर्सी टोला थे, है ना, वो भजनलाल शर्मा थे। सरकार बनी नहीं है, नीतीश के प्रवक्ता क्या कहा थे, ये अग्निवीर योजना ठीक नहीं है, बंद करो। वो कहा भाई जाति जनगणना होना चाहिए, जब राहुल जी कहा से वो होना चाहिए। आज चुनाव जरूर हारे हैं, लेकिन तैयार रहना है। ये 6 महीना साल भर के भीतर में फिर से मध्यावधी चुनाव होगा। आणि याच विषयी अधिक बोलूया। चेतन सावंत आपले प्रतिनिधी सध्या सोबत आहेत। चेतन, अजून नरेंद्र मोदी यांच्या नव्या सरकारचा शपथविधी व्हायचा आहे आणि त्यापूर्वीच भूपेश बघेल यांनी केलेलं हे भाकीत। गुरु, खरं तर भूपेश बघेल हे छत्तीसगडचे माजी मुख्यमंत्री तसेच प्रदेशचे काँग्रेस अध्यक्ष देखील होते। भूपेश बघेल यांचं जे वक्तव्य आहे हे वक्तव्य आपण पाहिलं तर महाराष्ट्रातील नेते देखील करताना पाहायला मिळतात। खास करून ठाकरेंच्या शिवसेनेचे संजय राऊत देखील वारंवार अशीच वक्तव्य करताना पाहतात। भूपेश बघेल यांचा जो रोष होता हा रोष संपूर्णपणे भाजपवर होता हे देखील आपल्याला पाहायला मिळालं आहे। हा जो व्हिडिओ आहे यात जे वक्तव्य करण्यात आले आहे की देवेंद्र फडणवीस असतील, योगी आदित्यनाथ असतील किंवा मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री असतील, हे एकंदरीत ह्या सर्वांनी जो पराभव झालाय भाजपचा हा स्वीकारलेला आहे आणि त्यातूनच या पराभवाची जबाबदारी स्वतःवर घेतली आहे आणि त्यातून ते आपल्या पदाचा राजीनामा देण्यासाठी तयार आहेत। देवेंद्र फडणवीस हे सध्या दिल्लीत आहेत, त्या दिल्लीत त्यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिलाय, मात्र अद्यापही त्यांच्या राजीनाम्यावर कोणताही विचार झालेला नाही आहे। एकंदरीतच हे संपूर्ण चित्र महाराष्ट्रातच नव्हे तर देशभरात जिथे भाजपची सत्ता आहे तिथे पाहायला मिळत आहे आणि याच संदर्भात म्हणजे याचाच संदर्भ घेऊन भूपेश बघेल यांनी हे वक्तव्य केलं आहे की मोदी यांचं हे सरकार आहे ज्याची शपथविधी 9 जूनला होणार आहे। हे सरकार 6 महिने ते 1 वर्षाच्या कालावधीतच पडणार आहे आणि या सेम वक्तव्य संजय राऊत यांनी देखील केलेलं आपल्याला पाहायला मिळत आहे। याचंच कारण असं आहे की राहुल गांधी यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदा आणि त्यांनी केलेली स्टेटमेंट हे महत्त्वपूर्ण याच्याकडे पाहिलं जातं। संपूर्ण राजकारणाचा जर आपण विचार केला भारतातील तर सध्या इंडिया आघाडीला ज्या जागा भेटल्या या जागांबरोबरच जे इंडिया आघाडीच्या काही नेत्यांना असं हे होतं की बरोबर। तर भूपेश बघेल यांचं हे मोठं विधान, अर्थातच नरेंद्र मोदी सरकारचा शपथविधी व्हायचा आहे आणि त्यापूर्वीच भूपेश बघेल यांनी हे सरकार वर्षभराच्या आत पडेल आणि वर्षभरामध्ये मध्यावधी निवडणूक लागेल अशा स्वरूपाचं भाकीत केलेलं आहे। धन्यवाद चेतन या सगळ्या सविस्तर माहिती आणि विश्लेषणासाठी।